अजूनही बऱ्याच जणांना याविषयी माहिती नाही आहे आणि स्पेशली ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांना तर याविषयी माहिती हवी, कारण चालू आहे नोव्हेंबरपर्यंत त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत HMFचे. सध्या सगळीकडे हे पेशंट आहेत. इमोशनली वीक झाले होते आणि मला रडायला येत होतं, माझी चिडचिड होत होती. पॅनिक होऊ नका, कारण की काही घाबरण्यासारखा आजार नाही आहे. वासुदेवाय नमः. सारखं म्हणलं की येतो नरसिंहा मग. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा, मग आता कोण आलं? कोण येतं आता? नरसिंहा. मी नरसिंहा मी आले. आले. आता हिरण्यकशिपू कोण आहे? याला हिरण्यकशिपू बनवूया आपण. हा हिरण्यकशिपू. हा, मी याला असं मांडीवर घेऊन मग मारते. हा, थांबा. मी तर फक्त प्रल्हाद आहे नाही. हो, तू भक्त प्रल्हाद आहे ना. मग हात जोडून तो म्हणत असतो ना ओम नमो भगवते. हा, तर आता हा हिरण्यकशिपू आहे. मी नरसिंहा करत आले. हा, याला घेते मांडीवर आणि असं करते. मग मेला हिरण्यकशिपू. खूप त्रास देत होता है ना. कोणाला त्रास देत होता? हा, कोणाला? भक्त प्रल्हादला. तू भक्त प्रल्हाद आहे ना. भक्त प्रल्हादचे तर डायलॉगच चेंज झाले. बुरबुवाच वाचलं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. झोपला प्रल्हाद. सो जस्ट तिची आंघोळ झाली आणि हिचे असे ड्रामे सुरू आहेत सध्या. असंच ती रामायणाचा पण खूप छान ड्रामा करते, म्हणजे सीता वगैरे बनून ऍक्टिंग करते. इतर भक्त प्रल्हादची केली तशीच सीताच करते. तो पण एक दिवस मी ती जेव्हा करेल तेव्हा शूट करेल. नेमकं काय होतं की जेव्हा पण मी कॅमेरा तिच्या समोर धरते ना, तर ती करत नाही. तर मग ते असं जेव्हा ती करत असेल आणि आधी कसं पॉसिबल होईल तसं मी एकदा नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. ते पण ती खूप छान करते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की मी हा व्लॉग किंवा हा व्हिडिओ कशाशी रिलेटेड तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मी हा व्हिडिओ काही शूट करणार नव्हते, कारण मला वाटलं की बऱ्यापैकी लोकांना याविषयी माहिती असेल. पण मी ज्यावेळेस खूप जणांना बोलले वगैरे तेव्हा मला कळालं की अजूनही बऱ्याच जणांना याविषयी माहिती नाही आहे आणि स्पेशली ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांना तर याविषयी माहिती हवी. तर म्हटलं चला आपल्या व्हिडिओ थ्रू आपण तसेही बऱ्याच लहान मुलांच्या रिलेटेड गोष्टी सांगत असतो, तर या डिसीजविषयी पण सांगूया. आणि तसंही तो HFM डिसीज, पहिले तर काय असतं ते सांगते. HFM डिसीज हा असतो हँड फूट माउथ डिसीज आणि तो जनरली 5 वर्षाच्या खालच्या मुलांना होतो. म्हणजे 90% तो लहान मुलांनाच होतो आणि त्यांच्या थ्रूच लहान मुलांमध्ये स्प्रेड होतो. पण यावेळेस गंमत अशी झाली आहे. यावेळेस यासाठी म्हणते आहे कारण रुहीला हा दुसऱ्यांदा झाला आहे. मागच्या वेळेस पण तिला झाला होता. मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाला होता तिला. हाच ॲक्च्युली त्याचा पिरियड असतो, जुलै टू नोव्हेंबर वगैरे या काळात होत असतो सगळ्यांना. तर मागच्या वेळेस पण झालं होतं. त्यावेळेस मी ते काही शूट केलं नव्हतं किंवा काही सांगितलं नव्हतं त्याविषयीचे अपडेट. पण म्हटलं चला यावेळेस आपण सांगावं सगळं डिटेलमध्ये. का? कारण ह्यावेळेस तिला मागच्या आठवड्यात झाला होता आणि मला तिच्यामुळे झाला आहे या आठवड्यात. सो माझं बऱ्यापैकी आता थोडंसं रिकवर होत आलं आहे. मागचे 2-3 दिवसात आज थोडं बरं आहे मला. त्यामुळे म्हटलं की आज आपण व्हिडिओ बनवू शकतो किंवा आज आपण बोलू शकतो. त्याच्यात काही नाही होत. सुरुवातीला 2 ते 3 दिवस ताप येतो आणि त्यानंतर ब्लिस्टर्स येतात असे छोटे छोटे. माझ्या हातावर एक आहे, मी दाखवू शकते, हे बघा इथे. आता ते रिकवर होत आलं आहे त्यामुळे एवढं दिसत नाही आहे, पण असं साधारण असे छोटे छोटे पुरळ आल्यासारखं होतं. वेगळे पुरळ असतात हे थोडे, त्यामुळे लवकर ओळखू येतात नॉर्मल आणि याच्यामध्ये. पण हे जेव्हा ब्लिस्टर येतात ना, त्याच्या आधी 2 ते 3 दिवस ताप येतो, घसा भयंकर दुखतो, खायला त्रास होतो, आतमध्ये अल्सरसारखं येतं, त्यामुळे गिळायला वगैरे त्रास होतो, काही गरम खाता येत नाही, असे खूप सारे सिम्पटम्स असतात.
त्यामुळे आपल्याला लवकर डायग्नोस होत नाही हे. पण रुहीला मागच्या वर्षी पण होऊन गेला होता आणि बऱ्यापैकी मला या गोष्टीची माहिती होती. म्हणून जेव्हा पण मला असं तिला ताप आला, मी तापेचं तर तिला मेडिसिन चालूच केले होते, पण तिला पहिलाच एक ब्लिस्टर असा दिसायला लागला तेव्हाच मी तिला याचे मेडिसिन सुरू करून टाकले. खरं तर ह्याच्याविषयी काही अशी प्रॉपर ट्रीटमेंट याला नाही आहे. मल्टीविटॅमिन, झिंक असंच औषधं आहेत, नाही दिले तरी बरं होतं. पण एक रॅश क्रीम किंवा रॅशचं एक साधारण सिरप आपण देतो, म्हणून मग मी ते तिला सुरू करून दिलं होतं, ते मला माहिती होतं. त्याचबरोबर रुहीला मी कायम होमिओपॅथी देत असते, काही झालं तरी ते मी घरी स्वतःच बनवून देते, त्यामुळे माझ्याकडे ऑल टाईम अवेलेबल असतं. तर मी ते तिला देते. त्याचा फायदा हा होतो की जेव्हा पण तिला काही असे डिसीज होतात जे कॉन्टॅजियस असतात किंवा काय, ते कधीही जास्त प्रमाणात स्प्रेड होत नाही. म्हणजे जनरली जर पाहिलं तर हँड, फूट, माउथमध्ये ना खूप ब्लिस्टर्स वगैरे येतात, हाताला, पायाला, सगळीकडं. टचफूड की रुहीला असं काही होत नाही. तिला फार तर फार 2 ते 3 ठिकाणी वगैरे येतात, त्याच्यावरूनच मग मी तिला लगेच प्रॉपर ट्रीटमेंट सुरू करते. तर तिला यावेळेस तर माउथला पण तिला बिलकुल काही आलं नाही. आणि होमिओपॅथी कंटिन्यू तिच्या आहे नेहमीच्या तिच्या डेली लाईफमध्ये, त्यामुळे मग तिचं ते लगेच थांबतं आणि लगेच रिकवर होतं. तर झालं असं की तिला मागच्या आठवड्यामध्ये झाला होता आणि ती बऱ्यापैकी तिचे तर आता सुकले पण ड्राय झालं, सगळं झालं. तर मी काही एवढं सिरियसली घेतलं नाही, कारण की जेवढं माहिती होतं, म्हणजे बऱ्यापैकी असं असतं की लहान मुलांमध्येच तो स्प्रेड होतो. तर मी ती आता ऑब्व्हियसली मी तिच्यासोबत 24 तास असणार, त्यामुळे ती माझ्यासोबत कायम राहणार. आणि म्हणून मग तिला मी लहान मुलांमध्ये पण सोडत नव्हते खाली, की कुणाला तिच्यामुळे होऊ नये म्हणून वगैरे. तर 4-5 दिवस मी ती काळजी घेतली. पण त्याचं असं झालं की ती 24 तास माझ्यासोबत होती. मग ऑब्व्हियसली आता आई आहे मी, त्यामुळे ती माझ्यासोबत खाणार, पिणार, झोपणार, हग करणार, सगळं करणार. मी तिचं डायपर चेंज, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली कॉन्टॅक्टमध्ये तर येणारच. तर तिच्यामुळे असं झालं की ते मला आलं. मला खरं तर आधी वाटलं नाही की एवढं सिरियसली मी घेतलं नाही. पहिले 2 दिवस मला फक्त घसा दुखत होता, ताप काय आला नाही मला. आणि नंतर अचानक काल परवा असं हे इथे ब्लिस्टर्स थोडे थोडे दिसायला लागले. इथे दिसतंय, इथे असे 2-4-5 ठिकाणी हळूहळू वाढत गेलं, ते आले. तर तेव्हा मला डाऊट आला. मग मला पायाला पण दिसायला लागली आणि मग मला कळलं की हे हँड, फूट, माउथ मला झालेलं आहे तिच्यामुळे. मोठ्यांमध्ये ते थोडेसे असिम्प्टमॅटिक असतात, म्हणजे सिम्पटम्स खरं तर कधी कधी दिसत नाहीत. पण मला असं झालं की मला ऑलरेडी खूप खोकला होता, त्यात गौरी गणपतीत मी ऑलरेडी आजारी होते, मी तुम्हाला दाखवलं होतं तसं, आणि ते सगळं चालूच होतं. त्यात माझी इम्युनिटी लो झाली आणि त्यामुळे ते मला लवकर कॅच झालं आणि मला सिम्पटम्स पण दिसले भयंकर. म्हणजे मी जर हा व्हिडिओ काल परवा शूटच करू शकले नसते, कारण इतकी भयानक चिडचिड माझी होत होती. लहान मुलांमध्ये जशी इरिटॅबिलिटी वाढते हँड, फूट, माउथमध्ये, तसं माझी इतकी जास्त चिडचिड होत होती. इतकं मेंटली, इमोशनली, जसं आपलं PMSमध्ये होतं सगळ्या गोष्टी, तशा माझ्या होत होत्या. मी इतकी इमोशनली वीक झाले होते आणि मला रडायला येत होतं, माझी चिडचिड होत होती लिटरली. म्हणजे मला पितृपक्षांच्या पित्रांचं पण शूट करायचं होतं, म्हणजे मी केलं ते कसं तरी. परवा आमच्याकडे होतं तर मी ते सगळं केलं, जेवण बनवलं, पण मी त्याचा प्रॉपर लॉंग व्हिडिओ शूट नाही केला, कारण माझ्यात तेवढी एनर्जीच नव्हती. मी फक्त एक मिनी व्लॉग शूट केला जो ऑलरेडी टाकला. तर मला उभं राहत नव्हतं. जे काम मी अर्ध्या तासात करू शकते ते मला 1-1 तास लागत होतं. इतकं अवघड झालं होतं उभं राहणं किंवा काही करणं पण. सो खूप डाऊन झाले होते मी. तेव्हा मला रिअलाइज झालं की लहान मुलांना जेव्हा होत असेल तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल. आणि रुही स्टील खूप ॲक्टिव्ह होती. तिने असं कधीच दाखवलं नाही की तिला खूप काही त्रास होतोय. ती थोडं थोडं झोपायला यायची, म्हणजे असं ती लोळत बसायची, पण ती असं इतकं कधीच तिने केलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की तिची इम्युनिटी किंवा ती जास्त स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा, मी नाही आहे तेवढी स्ट्रॉंग. महत्त्वाचं जे मला वाटलं ना की सगळेजण HMF वगैरे सगळं ऐकून ना खूप जास्त पॅनिक होऊन जातात. तर प्लीज पॅनिक होऊ नका, कारण की काही घाबरण्यासारखा आजार नाही आहे हा. रिकवर होतो लगेच आणि त्याच्यात असे खूप कॉम्प्लिकेशन्स वगैरे येत नाहीत. तुम्ही काहीही ट्रीटमेंट न घेता सुद्धा बरे होऊ शकता, आणि कारण याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंटच नाही आहे.
जरी तुम्हाला डॉक्टर मल्टीविटामिन, विटामिन्स, अल्सरसाठी, रॅशसाठी देतात, लोशन वगैरे लावायला देतात, पण तरी ह्याच्यावर अशी काही प्रॉपर ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे प्लीज घाबरून जाऊ नका की हँडफूट झाला आहे, असं झालं आहे लहान मुलांना. मी जे ऐकलं त्याच्यावरून मी सांगते. आणि तो जो आहे ना, तो ब्लिस्टर्स वाळल्यानंतर स्प्रेड होतही नाही. त्याचं जे सुरुवातीच्याच इन्क्युबेशन पिरियड असतो, ताप यायच्या काळामध्येच तो एकमेकांना जातो. त्याच्यामुळे झाला आहे म्हणजे अगदी 10-15 दिवस त्यांच्याकडून तुम्हाला येईल असंही काही नसतं. त्याचा जो काळ चालू आहे नोव्हेंबरपर्यंत, त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत HMFचे. सध्या सगळीकडे हे पेशंट आहेत, तर हा स्प्रेड होऊ शकतो कुठूनही कोणाला. तर प्लीज हे घाबरू नका जरी झालं तुमच्या बाळांना तरी. आणि मेन म्हणजे मला वाटतं रुही गार्डनमध्ये गेली होती असं पब्लिक प्लेसमध्ये, सो तिथूनच तिला तो आला असणार शुअर, की कुठून तरी तो तिला आला असेल आणि तिच्या थ्रू तो मला आला असेल. पण आता असं वाटायला लागलं की मी थोडीशी स्ट्रॉंग राहणं आणि हेल्थवाईज मी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मी जर माझी इम्युनिटी स्ट्रॉंग असते तर मी ते कॅच केलं नसतं. पण आता ते मला पण झालं आहे. आणि 2 दिवसापासून माझा खूप घसा दुखत होता. आता थोडं बरं वाटतंय. पण त्या काळात पण ना रुहीने माझी खूप काळजी घेतली आहे. म्हणजे लिटरली मी दाखवते ती आत्तासुद्धा थोड्या वेळाने येऊन मला विचारते की आई तुला बरं वाटतंय का, आई तुला माझ्यासारखंच झालं आहे ना, मी तुला क्रीम लावून देऊ का वगैरे. तर ती माझी खूप काळजी घेते त्या काळामध्ये पण. सो त्यामुळे मला खूप बरं वाटतं की ती असं बोललं तरी मला खूप बरं वाटतं. स्वतःसाठी काही वेगळी ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे. माझं होमिओपॅथी मी घेते आहे थोडंफार, आणि कॅलामाइन लोशन वगैरे हे असं साधारण असतं. कॅलामाइन लोशन त्याच्यात वेगवेगळे टाईप असतात, पण जनरली कॅलामाइन मेन हे याच्यात असतं. ते फक्त तुम्हाला जिथं रॅशसारखं आलं आहे तिथे तुम्ही लावू शकता, म्हणजे तेवढंच ते लवकर ड्राय होतात. रुहीला पण मी तेच लावते. त्यानंतर ते जे अल्सरसाठी पण एक असतं आपलं नॉर्मल, जर अल्सर झाल्यावर तसं असतं ते झायटी वगैरे दिले ते पण तुम्ही घेऊ शकता. पण मला अल्सर वगैरे काय आले नाही त्यामुळे मी ते घेतलं नाही. पण असं काही नाही, 3 ते 4 दिवसात तुम्ही बऱ्यापैकी रिकवर होतात. तापेला तुम्ही नॉर्मल पॅरासिटामॉल दिलं तर नॉर्मल ताप असतो जो येतो जातो, 2 ते 3 दिवसात कमी होऊन जातो. सो असं काही घाबरण्यासारखं नाही आहे यामध्ये. जनरली मी आजकाल पाहिलं की गुगलवर सर्च करून सगळेजणं त्याविषयी माहिती घेतात, आणि गुगलवर जी माहिती असते किंवा त्यातले जी इमेजेस असतात ना, त्या खूप सिव्हिअर लेवलच्या पण दाखवलेल्या असतात. म्हणजे जर तुम्ही हँड फूट माउथ जर आत्ता गुगलवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला इमेजेसमध्ये पूर्ण हात भरलेला, पूर्ण पाय भरलेला ब्लिस्टरनी, लिटरली चिकन पॉक्स कांजणे असतात तसं दाखवलेलं असतं. पण तसं काही होत नाही, इतकं काही मोठ्या प्रमाणात वाढत नाही. म्हणजे रुहीला तरी कधी तेवढं झालं नाही, मीही नाही बघितलेलं. तेवढं काही होत नाही. थोडेफार 4-5 येतात दोन्ही साईडनी. ते जे आहे ते बघून जास्त पॅनिक व्हायची काही गरज नसते. आजकाल गुगलवरनं नॉलेज घेऊन सगळेजण जास्तच वरीड होतात, तर तसं काही तुम्ही करू नका. जस्ट तर मी खूप घाईगडबडीत होते जेव्हा तिला झाला होता लास्ट टाईम, म्हणजे लास्ट इयर. तेव्हा मी काही सांगितलं नाही, पण म्हटलं चला यावेळेस तरी मी सांगते, कारण मला जसं झालं आहे तसं तुम्हाला होऊ नये. कारण मी थोडीशी काळजी घेतली नाही, ही माझी चूक आहे. खरं तर ती माझ्याच ताटात खात होती, सगळं होती जेव्हा तिला झालं होतं. आणि मी आई असताना मी एवढं स्वतःसाठी काळजी नाही घेऊ शकले. तर तुम्ही ती चूक करू नका. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला पण काही होणार नाही. जरी फार काही त्रास नसला तरी पण आपल्याला झालं म्हणजे आपल्यामुळे परत दुसऱ्यांना व्हायची भीती असतेच. आणि नाही म्हटलं तरी घसा वगैरे दुखतो, आणि मेन म्हणजे बॉडी पेन पण खूप होतं, पाय खूप दुखत होते. मला बसता पण येत नव्हतं 2 दिवस, इतका त्रास होत होता. सो बेटर आहे की जर तुमच्या लहान मुलांना झाला असेल तर त्यांना बाहेर तर पाठवूच नका 4-5 दिवस. आणि तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला होणार नाही. स्वतः थोडीशी काळजी घेतलेली बेटर कधी पण. सो काही नाही, हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं अपडेट, की काय चालू आहे सध्या काय नाही, आणि मला कसं काय झाला वगैरे. कारण हे खूप रेअर असतं की HFM मोठ्यांमध्ये, हे खूप रेअर आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि बाकी तर आता नॉर्मल रुटीन चालू आहे. रुही बऱ्यापैकी रिकवर झाली आहे. तिच्या पण हातावरचं मी दाखवते की कसे ड्राय वगैरे झालेत आणि तिला कुठे कुठे आले होते ती दाखवतेस, तर ते पण दाखवते तुम्हाला. आणि बाकी काय रुटीन आजचं दिवसभराचं काय ते सगळं शेअर करतेच. चला तर मग. रुहीच्या हाताला कुठे कुठे झाले दाखव. हे वाळले तिच्या हाता दाखव. अजून कुठे झाले होते? हे इथं वाळले. एक मोठं आलं होतं ना ते कुठे? हां इथे. हां हे पण वाळलं आता. एवढंच आलं होते ना. हँड फूट होतो ना तेव्हा सायट्रिक जे फ्रूट्स असतात, म्हणजे आपले मोसंबी, संत्री, जे काही आंबट फळ आहे ते खाता येत नाहीत, आणि ते खाऊ नये, नाही तर त्याच्यामुळे अल्सर्समुळे अजून त्रास होतो. सो बेस्ट आहे की तुम्ही बनाना किंवा पपई वगैरे असे फ्रूट्स खा.
बनाना पण नाही खातात कारण रनी नोज असतं, तर ते पण सर्दीमुळे नाही खातात म्हणजे असं. म्हणून मग बेस्ट वे म्हणून मग मी आता पपई कट करते स्वतःसाठी की पपई खाऊ शकते. रुहीला पण मी जेव्हा झालं तेव्हा पपई, त्याच्यानंतर मोस्टली मी तिला ॲपल असेच फ्रुट्स दिले. आणि ज्यूसेस मी मोस्टली जितकं ज्यूस पिता येईल कारण बॉडी डिहायड्रेट नाही होऊ द्यायची, तर मग मी तिला तसं ज्यूसेस वगैरे खूप दिले होते. तर वॉटर इनटेक मोस्टली मेंटेन ठेवावा लागतो. मग मी माझं पण टेस्ट करते आता सध्या. हो बसूनच खायचं असतं. करेक्ट. पळत पळत नाही खायचं, बसूनच खायचं. करेक्ट. मांडी घालून खायचं. ये माऊला येतं आमच्या. कुठं सांडलं? देवाच्या समोर. का सांडलंस? आणि रुहीने काय प्रताप करून ठेवलेत मी दाखवते तुम्हाला. कोणी सांडलं हे? कोणी सांडलं हे सगळं? हा? का बरं सांडलं? नको काढू तर मी नंतर साफ करते. का सांडलं? कोणी सोबत असेल तर जायचं देवघराला, सांगितलं ना म्हणून. एकटा जायचं नाही. कोणाला घेऊन जायचं? आई पप्पांना. हा एकटा नाही जायचं हळदी कुंकाला. दिवा असतो ना तिथे. तिथे दिवा असतो. कधी जायचं नाही. हा आणि दिवा मग पळतो. दिवा मग बोलतो. मग काय करायचं? म्हणून नाही जायचं. म्हणून नाही जायचं. हा थोडेच राहिले. 1 2 3 4 5 5. तिने सगळा पसारा केला होता आणि उचलत नव्हती, तर मग मी तिला असं म्हटलं गेम आहे म्हणून उचलून ठेवायला सांगितलं, तर ते आता पटापट उचलते. राहिले कोणते राहिले? अरे तिथे राहिले. फर्स्ट येणार येतो आता पटकन. मी उचलले माझे पटपट उचलले. हा उचलले ना तुझे पण. ये तू पण जिंकणार मग आता. चला थोडेसेच राहिले. हा झाले का सगळे? बघा. हा कुठे राहिले? हा तू पेपर पण फेकला. जे फेकलं ते उचलायचं. गेम आहे आपला. पटापट सगळं उचलून ठेवायचं. अरे मला तर दिसलंच नव्हते हे. नाही राहू दे, खाली गेलेले राहू दे. आता फक्त वर उचल. जिंकली. व्हेरी गुड. सगळे उचलून ठेवले. ये आता आता ज्याच्यातून काढले होते त्याच्यात त्या डब्यात सगळे भरून ठेवायचे. पटापट भरून ठेवायचे सगळे. 1 2 3 असं म्हणत टाक. एक नाही 1 2 3 नाही. 1 2 3 असं. 1 2 3. हा हळूहळू पडू नाही द्यायचं बाहेर. त्या डब्यात टाकायचे. मी तर सगळे मी टाकले, तूच राहिली. अरे पडलं. टाका. फिनिश. डचं झाकण लावून टाका. हा व्हेरी गुड. किती छान गेम कंप्लीट झाला. झालं. शाबास. गिफ्ट पाहिजे तुला गेम खेळले म्हणून. आता मी तुला देणार ना काहीतरी गिफ्ट देणार आहे मी तुला. तुझ्यासारखं हाताला तुला झालं तसंच झालंय मला पण. तू बघितलं ना हाताला. रामायण आहे तुझ्याकडे. बरं. अच्छा मी तुला वेलकम नाही म्हणले का? सॉरी. थँक्यू म्हणली तुम्हाला. वेलकम माऊ. थँक्यू आई. वेलकम माऊ. सो तिची दिवसभर अशीच काहीशी बडबड चालू असते. इतक्यात सगळंच मी नेहमी शूट करत नाही त्यामुळे दिसत नाही हे, पण आता बऱ्यापैकी ती कॉन्स्टंट चालूच असतं तिचं काही ना काही. आणि असे काही काही वाक्य बोलती मोठ्या माणसांसारखे ना की आपण एक्सपेक्ट पण केलेले नसतात ते. जसं की मला आत्ता म्हटली की मी तुला थँक्यू बोलले तर मला वेलकम बोल ना. तुझी काळजी घेते. हो बाळा खूप काळजी घेते माझी. असं सारखंच चालू आहे आता जेव्हापासून मला बरं नाही. तू रुई भातलवंडी आहे का? मला वाटलं माऊच आहे तू. माऊ आहेस का रुई आहेस? तुझं लग्न कधी झालं होतं? माझं लग्न खूप
दिवस झाले माझं लग्न होऊन. मग काय झालं? मग काय झालं? मग तू 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 काय तुझं नाव काय तो? माझं नाव रेणू होतं. लेनो म्हटलं. हा माझं रेणू देशमुख होतं. मग काय झालं? मग आता बातलवंडे झालं माझं. तू माझ्यासारखं का? हा तुझ्यासारखं झालंय माझं. असे काही पण क्वेश्चन चालू आहेत सध्या. आणि अजून देशमुख कोणाच आडनाव आहे? आजी. आजी आजोबा. हा आजोबांचं काय नाव? काय? रामायण. रामायण नाही, पप्पांचं राम रिलेटेड आहे म्हणून रामायण. सो सगळं आवरलं रुहीचं आणि मग रुही झोपली, मी पण तिच्यासोबत झोपले. इतकी भयानक झोप येते मला, पण इतकी भयानक झोप येते. मलाच आश्चर्य वाटते की मला एवढी झोप काय येते, पण कदाचित ते थकवा असेल. सो मस्त झोप झाली, रुही खाते आणि आता मस्त तिच्यासाठी मी केक बनवणार आहे. काय कसा ते दाखवते. मी स्लर फार्मचा मग केक बनवणार होते जो झटकीपट बनतो. याची रेसिपी मी शॉर्टवर लवकरच शेअर करेल. मॅगी नाही बनवली मी. ओळख वाट कशाचं येते? पास्ता. नाही. हे काय बनवलंय? खिमिटास. हा खिमिटास. गोड 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 आहे काहीतरी. केक. हा करेक्ट. कसं झालंय? छान. छान. थँक्यू. खरे तर इतकी काढली काय नाही. काय देऊ? काढून देऊ. मेसेज खाते. घे. तुझ्यासाठीच बनवला बाळा, तुला आवडतो ना म्हणून बनवला. तू पप्पालाच खाऊ घालती, मला खाऊ घाल ना. बघ तू पप्पाला खाऊ घाल. तू मला खाऊ घाल ना. अच्छा तू पण खाऊ घालायचं. आणि आईला, आजोबांना पण देते ना आईला? नाही. अरे देवा, मलाच नाही का फक्त? आणि मला का नाही? नाही तुला. आणि बनवलं तर मीच आहे ना तुझ्यासाठी. हो ग. चेडीला पण देते पण मला देत नाही. हा खाऊ नका. मला का नाही देतेस तू केक? हो ग. हा ब्लॉग मी इथंच एंड करते. होपफुली जे मला म्हणायचं होतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.